Is it visible? Yes. Good evening, everyone. Our call is being recorded, so please mark your attendance. In today's class, we have accommodated 8th to 10th class students also, because they have missed their class on Sunday due to network problem at teachers end. So today what we are going to learn, this is our today's topics. We are going to learn use of can and could. ओके, आपण काय शिकणार आहोत? कॅन आणि कुडचा वापर कसा करायचा आहे ते शिकणार आहोत. त्याच्यावर आपण एक छोटीशी एक्सरसाइज घेणार आहोत. देन वी विल हॅव सम सेंटेन्सेस इन डेली यूज अँड विल टेक conversation, that is for 8 to 10 students. It's a dialogue writing, right? You have dialogue writing in your syllabus, so we'll go accordingly. Very simple and small topic it is. Use of can. See, can, कॅनचा मराठी मीनिंग दिला इथे. कॅन म्हणजे शक्यता दाखवणे. ठीक आहे. कॅन म्हणजे एखादी गोष्ट मी करू शकतो, करू शकते, किंवा ग्रुप असेल तर लोक करू शकतात असं जेव्हा आपण बोलतो, शकतो, शकते, शकतात. ठीक आहे. तर ते आपण इंग्लिशमध्ये सांगताना काय करतो? कॅन हा शब्द प्रयोग करतो. ठीक है. हिंदी में कैसे बोलेंगे? कैन मतलब कि मैं ये कर सकता हूँ, आपकी एबिलिटी दिखाई जाती है. ठीक है. आता इथे दुसरा रोल दिलाय बघा. कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग योग्यता आणि क्षमता व्यक्त करण्यासाठी होतो. ठीक है. क्षमता, दैट इज योर एबिलिटी. ओके. तो आप कुछ चीजें कर सकते हैं, तुम्ही हे करू शकता असं जेव्हा बोलायचं असेल त्यावेळी आपण काय वापरतो? कॅन वापरतो. त्याच्यानंतर आहे कॅन नंतर मुख्य क्रियापद मूळ रूपात वापरावे. ठीक आहे. जसं इथे एक्झाम्पल दिलंय बघा. शी कॅन स्पीक 10 लँग्वेजेस. कॅन नंतर स्पीक इन्फिनिटिव्ह वापरायचं नाही. म्हणजे आपण टू स्पीक वगैरे नाही वापरत, किंवा ING पण नाही वापरत आहोत बघा सोबत. जसं असतं तसंच मूळ रूपात क्रियापद वापरायचं आहे. ओके. जैसे फर्स्ट फॉर्म होता है वर्ब का, उसी मेन वर्ब या उसी फॉर्म में उसको यूज करना है. शी कैन स्पीक 10 लैंग्वेजेस. आपने प्रेजेंट सिंपल प्रेजेंट टेंस पढ़ा है. ठीक है. अगर ये सेंटेंस सिंपल प्रेजेंट टेंस में होता तो शी स्पीक्स बोलते थे हम लोग, राइट? आपण काय बोलतो? एस किंवा ES लावतो की नाही, आठवतंय तुम्हाला सगळ्यांना? शी स्पीक्स बोललो असतो. पण जेव्हा कॅन वापरतोय तेव्हा त्याच्यासोबत एस किंवा ES पण लागत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके. जसं असेल तसं मूळ रूपात क्रियापद वापरायचं आहे. जिस फॉर्म में था फर्स्ट फॉर्म में, उसी फर्स्ट फॉर्म में उसको यूज करना है, उसके साथ कुछ भी जोड़ना नहीं है. ठीक है. एक और एग्जाम्पल दिया है यहाँ पे. कैन यू स्पीक फ्रेंच. अभी स्पीक को ही 2 बार यूज किया गया है, देखिए. ठीक है. एक में हम लोगों ने क्वेश्चन पूछा है, तो कैन से हम लोग क्वेश्चन भी पूछ सकते हैं. ठीक है. और पहला सेंटेंस जो है वो एबिलिटी दिखा रहा है. ठीक है. म्हणजे कसं आहे बघा. शी कॅन स्पीक 10 लँग्वेजेस. ती 10 भाषा बोलू शकते. म्हणजे ही तिची काय आहे? एबिलिटी आहे. ओके. कैन यू स्पीक फ्रेंच. तू फ्रेंच बोलू शकतोस का? क्या आप फ्रेंच में बात कर सकते हो? ओके. तो ये उसकी एबिलिटी पूछी गई है. देन
पुढचा रूल बघा. समटाइम्स कॅन इज युज्ड इन द सेन्स ऑफ मे टू गिव्ह और टू आस्क परमिशन. म्हणजेच काय, कॅनचा उपयोग परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी होतो. ठीक है, अगर आपको किसी चीज की परमिशन पूछनी है, जैसे आप मे यूज करते हो. वॉइस इज वेरी लो, लेट मी चेक. अभी अभी आ रहा है अच्छे से? कैन एवरीबडी हियर मी क्लियरली? ओके ओके, थैंक यू सो मच. Okay, thank you so much. See, next it is written, it is used in sense of may. जैसे आप लोग may I come in बोलते हो क्लास में जाते वक्त, राइट? कहीं पे किसी के घर में जा रहे हैं तो may I come in बोलते हैं, लेकिन इनफॉर्मल वे में हम लोग कैन यूज करते हैं. ठीक है, कैन आई कम, कैन आई गो. यहाँ पे देखिए नीचे एग्जाम्पल्स दिए हैं. काय सांगितलं मी, परमिशन देण्यासाठी आणि घेण्यासाठी. ओके, जसं इथे लिहिलंय बघा, यू कॅन गो. ये जो फर्स्ट सेंटेंस यहाँ पे लिखा है, यू कैन गो, उसी को यू मे गो, मतलब इसीलिए बोला था कि कैन इज यूज्ड इन द सेंस ऑफ मे. ओके, परमिशन लेने देने के लिए हम लोग उसको यूज कर सकते हैं. तो कैन का यूज मे की तरह भी हो सकता है. यू कैन गो और यू मे गो. सेकंड एक्झाम्पल देखो, यू कॅन टेक वन ऑफ दीज शर्ट्स. मतलब म्हणजे काय, की या शर्ट्स पैकी कुठलाही एक शर्ट तू घेऊ शकतोस. वही और करके मे का एक सेंटेंस दिया है, यू मे टेक वन ऑफ दिस शर्ट्स. मतलब उसको परमिशन दिया जा रहा है कि इतने सारे शर्ट्स में से तुम एक शर्ट ले सकते हो. ओके, तो दोनों कैन टेक या मे टेक मीनिंग इज सेम. थर्ड सेंटेंस देखिए क्या लिखा है, कैन आई गो, मी जाऊ शकतो का, और मे आई गो, मैं जाऊ क्या, मी जाऊ का. ठीक है, देन फोर्थ सेंटेंस है, कैन आई टेक दिस बुक, मी हे पुस्तक घेऊ का. कैन आई ओपन द विंडो, मी खिड़की उघडू का. ओके, मतलब आप क्वेश्चन भी पूछ सकते हो. तो इस सब में क्या है, आप परमिशन मांग रहे हो. कैन आई टेक दिस बुक, मी हे पुस्तक घेऊ का. आपण परवानगी घेतोय कोणाची तरी वस्तू घेण्यासाठी. मी विंडो, खिडकी उघडू का. ओके, तुम्ही परमिशन घेताय, लक्षात ठेवायचं. तर जरा मला आप लोगों ने एक काम करना है आज. सब लोगों ने चैट बॉक्स में सेंटेंसेस लिखना है. ठीक है, जैसे यहाँ पे एबिलिटी दिखाने वाला पहला लेते हैं हम लोग. हर एक स्टूडेंट एक एक सेंटेंस लिखेगा. शी कैन स्पीक 10 लँग्वेजेस जैसे मैंने लिखा है, तो उसमें एबिलिटी दिखाई है. ठीक है, कि तुम्ही काहीतरी करू शकता, आप कुछ कर सकते हो. तो यू कैन राइट, आपको क्या करना आता है वो आपको चैट बॉक्स में अभी लिखना है. चलो स्टार्ट राइटिंग एवरीवन. एक एक सेंटेंस लिखना है हर एक ने. ओके, जय आहेर ने लिखा ही कैन राइट कोरियन लैंग्वेज. नंदिनी राइट्स आई कैन डू पेंटिंग नाइसली. वेरी गुड. कादम्बरी आई कैन स्विम इन रिवर. वेरी गुड. मैं आपको दिखा देती हूँ क्योंकि मेरे लैपटॉप पे आ रहे हैं. तो वेट, मैसेजेस में जाते तो सबको दिखाई देगा. देखिए, जय ने लिखा था ही कैन राइट कोरियन लैंग्वेज. वेरी गुड. नंदिनी आई कैन डू पेंटिंग नाइसली. कादम्बरी आई कैन स्विम इन रिवर. मैत्रेया I can play musical instrument. Very good. Vijesh, you can do whatever you want in your career. Okay, good. Vedant, I can speak Telugu. विशाल, I can speak English. Very good. सबने बहुत अच्छे से लिखा है. Then what are I can sing nicely. Very good, वर्षा मैडम.
चलिए सब लोग लिखिए, जो लोग बाकी है फटाफट। आपको समझ में आया ना कि आपको आपकी एबिलिटी दिखानी है सिर्फ, ओके? यस। चलो और कौन बाकी रह गया है, लिखो, देखते हैं जरा कौन कौन लोग हैं। ऋषि, बना लेना, चला सगळ्यांनी लिहायचे। बघा बऱ्याचशा स्टुडंट्सने लिहिलेलं आहे, ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी पटापट लिहा। ठीक है, नोबडी इज राइटिंग। अभी हम लोग क्या करते हैं? ओके, आई कैन कुक, वेरी गुड बनाली मैम। अभी आपको क्वेश्चन पूछना है। क्वेश्चन कैसे पूछेंगे? यू विल स्टार्ट विथ कैन। जैसे यहाँ पे लिखा है कैन यू स्पीक फ्रेंच, तो अभी क्वेश्चन बनाओ सब लोग। राइट योर क्वेश्चन। चलिए चैट बॉक्स में लिखिए सब लोग। ओके, कैन आई ज्वाइन अ मीटिंग? वेरी गुड नंदिनी। विशाल, लावण्या, क्वेश्चन के बाद आपको क्वेश्चन मार्क देना है। भूल गए आप लोग? कैन यू गिव मी द बुक? कैन यू स्पीक इन इंग्लिश? वेरी गुड। कैन यू डू दिस थिंग? कादम्बरी, गुड। कैन आई हैव अ ग्लास ऑफ वाटर? वेरी गुड द्विजेश। कैन यू गो फॉर पिकनिक? वेरी गुड मैडम। हाँ, ध्यान में रखना है, ओके? हम लोग जब भी क्वेश्चन पूछते हैं या लिखते हैं, ठीक है, तो आपको क्वेश्चन मार्क लिखना जरूरी है। 8 to 10 के जो स्टूडेंट्स हैं उनके लिए स्पेशली आपको क्वेश्चन टैग बनाना पड़ता है, ठीक है? आपको अदर जैसे WH क्वेश्चन है या फिर आपको येस नो टाइप क्वेश्चन है, उसके ऊपर भी ग्रामर में क्वेश्चंस आते हैं, तो उस वक्त ध्यान में रखना है कि क्वेश्चन मार्क नहीं दोगे तो भी आपका मार्क्स कट सकता है, ओके? ओके मैत्रेया, कैन यू लेट मी लीव द रूम? मैत्रेया ने डबल क्वेश्चन मार्क दे दिया, ठीक है, नो प्रॉब्लम, ओके? सो लेट्स गो टू द नेक्स्ट वन। अभी जैसे कैन है तो कैन नॉट भी है, ठीक है? मतलब मैं ये कर सकता हूँ तो मैं ये नहीं कर सकता, ऐसे भी बोला जाता है, राईट? म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकतो तर एखादी गोष्ट करू शकत नाही, ठीक है? तो कैन नॉट क्या शो करता है? कैन नॉट शोज इनएबिलिटी। आप अगर कोई चीज नहीं कर सकते उसको बोला जाता है इनएबिलिटी। और कैन नॉट का जो शॉर्ट फॉर्म में हम लोग कैन नॉट कैसे लिखते हैं? कांट, CAN एपोस्ट्रॉफ और T। जैसे आई कांट रन फास्ट, मैं तेज नहीं दौड़ सकता, मी खूप वेगाने किंवा जोरात धावू शकत नाही। ही कांट रीड इंग्लिश प्रॉपरली, तो इंग्लिश व्यवस्थितपणे वाचू शकत नाही, वो अच्छे से इंग्लिश नहीं पढ़ सकता है। दे कांट कंप्लीट द रेस, वे लोग रेस पूरी नहीं कर सकेंगे या नहीं कर सकते, ठीक आहे? मराठीत बोलणार आपण की ते ही शर्यत पूर्ण करू शकत नाहीत, कळलं? इनएबिलिटी, एखादी गोष्ट करू शकत नाही हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? कैन नॉट। अभी आप लोग क्या करोगे? अभी आप लोग लिखोगे नहीं, अभी आप लोगों ने एक एक करके बोलना है, ठीक है? तो मैं एक एक करके माइक शुरू करने के लिए बोलती हूँ। यू हैव टू स्विच ऑन योर माइक एंड टेल योर कैन नॉट यूज करके या कांट यूज करके आपको क्या करना है? एक एक सेंटेंस बोलना है, ठीक है? तो मेरे यहाँ पे मैं देख रही हूँ पहला नंबर है ऋषि का। ऋषि स्विच ऑन योर माइक।
and we don't have much time. ऋषि के बाद है अविग्ना. Avigna, switch on your mic. Are you all able to hear me? Please write in the chat box. क्या सबको मेरी आवाज आ रही है? यस. तो ये लोग माइक क्यों नहीं शुरू कर रहे? इनको आवाज नहीं आ रही है. द्विजेश. ओके ओके, थैंक यू. द्विजेश, switch on your mic. Yes, tell me your sentence. You cannot behave like this. Very good, Dvijesh. You cannot behave like this. Thank you. Then next number is OP. मीनाक्षी OP, प्लीज माइक चालू करा. जय आहेर. हॅलो. जय, स्विच ऑन युअर माइक. आता थांबा, आता जय बोलणार आहे, मग तुम्ही बोलायचं आहे. जय, प्लीज. हा, टेल अस अ सेंटेन्स. इट्स ओके मैत्रेय, इट्स ओके. यू मे बी हैविंग नेटवर्क प्रॉब्लम. ठीक है, तो जय का भी कुछ नेटवर्क प्रॉब्लम लग रहा है. जिनका नेटवर्क प्रॉब्लम है, आप लोग मीटिंग से बाहर जा रहे हो तो नो प्रॉब्लम, यू कैन ज्वाइन इमीडिएटली. ओके, देयर इज नो इशू. Maitreya, we are teaching now. Right now I have told about cannot. Okay, how to use it, and now you have to make sentences. जैसे यहाँ पे I can't run fast, he can't read English properly, ऐसे मैंने सेंटेंस दिखाए हैं. राइट, तो इट शोज योर इनएबिलिटी. तो आपको ऐसे ही सेंटेंस बना के मुझे बताने हैं. तो अभी तक सिर्फ द्विजेश ने बताया है. तो देखते हैं एक एक करके. मीनाक्षी मैडम, चालू करा माइक परत. You all are taking too much time and we don't have that much time. Kadambari, you are next. Yes, ma'am. They हाँ, can't. बोला. हाँ, They can't control crowd. very good. शाबाश. They can't control crowd. Very good. विशाल, ठीक है. Yes, Switch on ma'am. your mic, विशाल. हाँ, बोलो. I can't start the video. I can't start the video. Very good, Vishal. Thank you. Kalindi, sorry, Tanvi. Tanvi, switch on your mic. Yes, ma'am. I can't speak loudly. I can't speak loudly. Okay, good. Thank you. Lavanya, I can't draw a picture properly. I can't draw a picture properly. Very good. Now Maitreya. Maitreya, did you get what we are doing? Okay. Varsha madam, please switch on your mic. He can't complete his paper in time. Okay, he can't complete his paper in time. Very good, madam. Nandini. I can't speak foreign languages. Very good. I can't speak foreign languages. Good one. Metha. Om Metha.
Om, switch on your mic. Is it Om or Ayush? Please switch on your mic. Okay, Nirurkar, Vedant, switch on your mic. Okay, ठीक है, no problem. Om, Vedant, switch on your mic. The Britishers can't control the revolt of 1857. हां, आता ह्याच्यासाठी मी पुढच्या टॉपिक मध्ये जाणार आहे तेव्हा तुम्हाला कळेल. हे कांट जे आहे, तू आता पास्ट मधलं सेंटेन्स सांगितलं बरोबर आहे, मग तिथे कांटच्या ऐवजी आपण कुड नॉट वापरणार आहोत, तर ते मी पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. अजून एनीबडी लेफ्ट? कोणी राहिलं असेल तर यू कॅन रेज युअर हँड अँड इफ यू वॉन्ट टू say something, I will allow you to switch on your mic. I think nobody is there. ठीक है, so we'll move on. बघा, आता जसं कॅन आणि कॅन नॉट वापरलं आपण, तसं कुड आणि कुड नॉट वापरायचं. ओके, कुड म्हणजे काय? कुड काय आहे? कुड हा कॅनचा भूतकाळ आहे. ओके, कुड इज द पास्ट टेंस ऑफ कैन. कैन का क्या है? वो पास्ट टेंस है. ठीक है, इट इज यूज्ड टू टॉक अबाउट एबिलिटी दैट एग्जिस्टेड इन द पास्ट. मतलब आप कुछ कर सकते थे. कर सकते हैं मतलब कैन, कर सकते थे मतलब कुड. ठीक आहे, तुम्ही एखादी गोष्ट करू शकत होता, जसं लहानपणी काही मुलांच्या काही सवयी वगैरे असतात, तर ते तुम्ही पास्ट मधल्या ज्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही कुड ॲट अ स्ट्रेच. म्हणजे काय की जेव्हा मी यंग, तरुण होतो किंवा लहान म्हणू शकता, त्यावेळी मी एका स्ट्रेच म्हणजे काय? ॲट अ स्ट्रेच म्हणजे इट इज अ फ्रेज. ओके, ॲट अ स्ट्रेच म्हणजे काय? एका दमात. ओके, एक साथ, एक ही बार में मैं 4 माइल्स दौड़ सकता था. ओके, सेकेंड एग्जाम्पल है, टिल लास्ट ईयर आई कुड रीड विदाउट ग्लासेस. वॉइस ब्रेक हो रहा है. नाउ इज इट क्लियर? प्लीज type in the chat box. Okay, thank you Vishal. See, till last year I could read without glasses. म्हणजे काय की मागच्या वर्षीपर्यंत मी चष्म्याशिवाय वाचू शकत होतो. हिंदी में बोलेंगे, पिछले साल तक मैं बिना चश्मे के पढ़ सकता था, मतलब अभी नहीं कर सकता. राइट, तो ये जो चीजें हैं जो आप पिछला मतलब पास्ट में करते थे, उसके लिए हम लोग कुड यूज करेंगे. ओके, इसके बारे में कोई सेंटेंसेस? चलिए, आप लोग वैसे भी माइक शुरू नहीं करते, तो इट इज बेटर यू टाइप इन द चैट बॉक्स. यू हैव टू यूज कुड इन द गिवन सेंटेंस. यहाँ पे आपको 2 सेंटेंस दिख भी रहे हैं, राइट? अभी जो लोग लैपटॉप पे है वो लोग भी टाइप कर सकते हैं. Come on, make sentences and type in the chat box. Okay, कादम्बरी का आ गया. She could play with me in last year. I will show you messages. कादम्बरी इन लास्ट ईयर नहीं बोला जाता है. यू कैन डायरेक्टली से शी कुड प्ले विथ मी लास्ट ईयर. ओके,
यहाँ पे इन की जरूरत नहीं है. Vijesh has written, I could do it if I practice very hard. Very good, Vijesh. विशाल ने लिखा है I could be the one. For what? The sentence is correct, विशाल. ओम ने लिखा है I could run 50 meters. Very good. नंदिनी, he could come for picnic last month. Good one, Nandini. Vedant, I could run faster in my childhood days. Very good. Lavanya, Lavanya thought का spelling mistake है. THOUGHT. I never thought I could do it. Okay. Maitreya, I could play instruments lightly till last year, but today I can play them very well. Very good, Maitreya. Meenakshi madam, I could pass in examination if I studied well. Very good. Good. We could get the job, Jai. Very good, Jai. Anybody else? Okay, you guys are doing well. Are going very nicely. So we'll move on. See, the next use of could is could may express possibility or uncertainty. ठीक है, जैसे किसी ने तो अभी बनाया था सेंटेंस, ओके, वर्षा मॅडमचा पण सेंटेन्स आलाय. दे कुड कम आवर होम इन लास्ट मंथ. वेरी गुड. बनाले मैडम, आई कुड ड्राइविंग नहीं लिखेंगे, आई कुड ड्राइव. ओके, क्या लिखेंगे बनाले मैडम? ड्राइविंग नहीं, ड्राइव लिखेंगे, आईएनजी नहीं लगाएंगे वहां पे. कादम्बरी मैम, आफ्टर could we can use past tense of word. Yeah, we'll discuss that, Kadambari. See here, you are not going to use the past tense here. Only जसं मी मगाशी पण सांगितलं होतं की you have to use the main verb as it is. Okay. जसं इथे लिहिलंय बघ, इन माय यंगर डेज आय कुड रन. आपण रॅन नाही लिहिलंय, रन लिहिलेलं, राईट. टिल लास्ट इयर आय कुड रीड. आता रीड मध्ये तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड, कारण सगळ्या तिन्ही फॉर्म मध्ये एकच स्पेलिंग असतं. पण फर्स्ट सेंटेन्स मध्ये जसं लिहिलेलं आहे, इन माय यंगर डेज आय कुड रन 4 miles ॲट अ स्ट्रेच, म्हणजे फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे. ओके. आता नेक्स्ट आहे कुड मे एक्सप्रेस पॉसिबिलिटी और अनसर्टिनिटी. ओके, पॉसिबिलिटी म्हणजे एखादी गोष्ट घडू शकते किंवा घडू शकली असती. जसं मगाशी मीनाक्षी मॅडमनी लिहिलं होतं, आय कुड पास. तुम्ही ईडी लावलाय हा मीनाक्षी मॅडम, त्याच्यावरनं कदाचित कादंबरीला डाऊट आलाय. आय कुड पास लिहायचंय, पास्ट नाही, ईडी नाही लिहायचंय. ओके, बघा, यू कुड डू इट इफ यू ट्राईड हार्ड. म्हणजे तू हे करू शकला असता जर तू खूप प्रयत्न केले असते. अगर तुमने बहुत ट्राई किया होता तो तुम ये कर सकते थे. सेकेंड एग्जाम्पल है, इफ माई ब्रदर वेयर हियर वी कुड हैव सॉल्व. अभी यहाँ पे हैव यूज किया है, तो इसीलिए हैव के साथ आपको पता होगा, अगर परफेक्ट फॉर्म यूज करते हम लोग किसी भी सेंटेंस का, प्रेजेंट हो, पास्ट हो या फ्यूचर हो, तो हैव के बाद क्या यूज करते हैं? थर्ड फॉर्म यूज करते हैं. ठीक है, यहाँ पे हैव यूज, और ये इफ वेयर का जो फॉर्मेट है सेंटेंस का, इट्स अ टाइप ऑफ अ सेंटेंस, तो इसके लिए यहाँ पे कुड हैव आया है, और हैव के साथ फिर वर्ब, मेन वर्ब जो है उसको ईडी, उसका थर्ड फॉर्म यूज किया हुआ है. ठीक है, इफ माई ब्रदर वेयर हियर वी कुड हैव सॉल्व दिस प्रॉब्लम टुगेदर.
मतलब यहाँ पे पॉसिबिलिटी दिखाई है कि अगर ये चीज हो सकती थी तो उसके बाद कोई और चीज भी हो सकती थी, अगर आपने ये किया होता तो ये हो सकता था। ऐसा जब बोला जाता है तब कुड यूज करते हो, और उसके लिए आप लोगों ने, बहुत सारे लोगों ने ऑलरेडी सेंटेंसेस बना दिए हैं। हाँ, अभी दिस इज गुड वन। कुड इज यूज टू आस्क पोलाइट क्वेश्चंस। अगर आपको कुछ पोलाइटली पूछना है, ओके, नम्रपणे तुम्हाला काही विचारायचं आहे, तो कैसे पूछा जाता है? कुड यू प्लीज टेक मी टू द मैनेजर? क्या आप मुझे मैनेजर के पास ले जा सकते हो? कुड आई हैव अ लुक ॲट युअर पेपर्स? मी तुमचे पेपर्स बघू शकतो का? ठीक आहे, तर मग असे जे क्वेश्चन्स आहेत ते विचारताना पण तुम्ही कुड वापरू शकता. ओके, सो नाउ युजिंग कुड, कुड वापरायचं आणि तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे आहेत. स्टार्ट टाइपिंग इन द चैट बॉक्स. कुड के साथ आपको क्वेश्चंस पूछने हैं. और यहाँ पे ये नहीं भूलना है, तुम्हाला हे विसरायचं नाही की तुम्ही शक्यता दाखवताय. ओके, आपण जेव्हा हे विचारतो, परत एकदा बघा, कुड यू प्लीज टेक मी टू द मॅनेजर, तुम्ही मॅनेजरकडे घेऊन जाऊ शकता का? ओके, क्या आप ये कर सकते हो? ओके, जैसे कादम्बरी का आया है सेंटेंस, देखते हैं. कुड आई ट्राई दिस लैटर? Could I ask you something? Yes, good. Could I use your books? Very good. Could you tie this knot? Could you please tell me what ma'am taught in the last lecture? Very good, Vedant. Could I get the workbook? Could I wear this jewelry? Very good, Vasha madam. Good, Nandini. Could you please help me? विशाल फिर से भूल गए क्वेश्चन मार्क डालना. Could you able to go above the table of 25 using your brain? Maitreya, you have to add question mark. Good. Could I take your car? Okay, Maitreya ने बाद में क्वेश्चन मार्क डाल दिया है. Could I go to school? ठीक है. Could you please help me? Could you read the story book? वेरी गुड. ओके, तो अभी जैसे कुड के साथ क्वेश्चन देखा, कुड यू लेंड मी योर पेन? ओके, गुड वन. तो अभी देखेंगे कुड नॉट का भी हमें यूज करना है, जैसे कैन के साथ कैन नॉट यूज किया, राइट? देखिए, यू कुड यू यूज कुड और कुडंट, दैट इज नॉट, व्हेन यू आर मेकिंग ऑफर्स एंड सजेशंस. अगर आप किसी को सजेशन दे रहे हो या कुछ बता रहे हो, म्हणजे ऍडवाइस वगैरे देताय तुम्ही, तर तुम्ही कुड किंवा नॉट वापरू शकता. बघा, आय कुड कॉल द लोकल डॉक्टर, म्हणजे मी लोकल डॉक्टरला बोलवू शकत होतो. ओके, वी नीड मनी, राइट? वी कुड गो अराउंड अँड आस्क इफ पीपल नीड ऑड जॉब्स डन और समथिंग. आता इथे काय आहे, इथे क्वेश्चन विचारलं आणि लगेच त्याचा आन्सर दिलाय, ज्याच्यामध्ये कुड यूज केलाय. काय लिहिलंय बघा, वी नीड मनी, राईट? म्हणजे काही ग्रुपमध्ये किंवा एकापेक्षा जास्त लोक आहेत जे डिस्कशन करतायत की वी नीड मनी, राईट? म्हणजे आपल्याला पैसे हवेत ना. मग आपण काय करायला पाहिजे होतं? वी कुड गो अराउंड अँड आस्क इफ पीपल नीड ऑड जॉब्स डन और समथिंग. म्हणजे आपण आजूबाजूला जाऊन लोकांना विचारायला पाहिजे होतं की तुम्हाला काही कामं करून घ्यायची आहेत का, आणि मग त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळाले असते, राईट? मग इथे कुड म्हणजे असं झालं असतं. नंतर आहे इट्स बोरिंग टू वॉक ऑल अलोन. आता हे दोन डायलॉग्स आहेत. एकाने म्हटलंय की इट्स बोरिंग टू वॉक ऑल अलोन, मतलब अकेले चलना बहुत बोर होता है, एकट्याला फिरणं किंवा चालत जाणं कंटाळवाणं आहे. तर मग त्याला कोणीतरी सांगितलंय, कुडंट यू गो फॉर वॉक विथ युअर फ्रेंड्स? मग तू तुझ्या फ्रेंड्स सोबत वॉकला जाऊ शकला नसतास का? ओके, म्हणजे इथे सजेशन दिलं गेलंय त्याला.
नेक्स्ट बघा, यू कुड लुक फॉर अ करिअर अब्रॉड वेअर दिस काइंड ऑफ जॉब्स आर बेटर पेड अँड मोर सिक्युअर. आता इथे पण कोणीतरी त्याला सजेशन दिलेलं आहे की तू करिअरसाठी अब्रॉड म्हणजेच काय, फॉरेनला वगैरे तू प्रयत्न करू शकतोस जिथे अशा प्रकारच्या जॉब्सला चांगली कमाई होते, म्हणजे चांगलं पेमेंट मिळतं आणि सिक्युरिटी पण मिळते. ओके, सो हिअर could or could not is being used for given suggestions. ओके, सजेशन्स देण्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता. ओके, तर मग आता एक काम करूया. आता माझ्याकडे इथे बरेचसे सेंटेन्सेस आहेत. मी प्रत्येकाला एक एक करून विचारणार आहे. and then we'll see the right answers also. Okay, we have total 15 sentences we have. So आतापर्यंत आपण कॅन, कुड, कॅनॉट आणि कुड नॉट जे बघितलं त्याला आपल्याला आता काय करायचं, इथे फिलअप्स मध्ये टाकायचं आहे आणि सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. ओके, so the first one, Tanvi, switch on your mic and read the first sentence, and you have to tell the answer also. I couldn't go to the party last night because I was sick. आई काय म्हणाली पुढे, तू आन्सर सांग परत. Could not. Could not, yes. I could not go to the party last night because I was sick. मी काल पार्टीला जाऊ शकले नाही कारण मी आजारी होते. ओके, मग इथे पास्ट मधलं सेंटेन्स आहे म्हणून आपण काय वापरलं, कुड नॉट वापरलं. ओके, देन द सेकंड वन, लावण्या. आता इथे डायलॉग्स दिलेत ए आणि बी. ओके, त्यामुळे दोन आन्सर असणार आहेत. बोला. A. Can Neil cook Italian food? B. Yes, he can't. येस ही कांट येणार. तर आपण हो बोलतोय तर मग आपण नॉट कसं बोलणार परत, येस ही कॅन येणार. नील कुक इटालियन फूड, नील इटालियन फूड बनवू शकतो का, येस ही कॅन. येस लिहिलंय ना आपण, मग पुढे नॉट नाही येणार. येस ही कॅन, हो तो बनवू शकतो. ओके, लक्षात ठेवायचं. एकदा येस बोलले की लगेच त्याच सेंटेन्स मध्ये नो नाही बोलू शकत आपण. थर्ड आहे मैत्रेय. मैत्रेय, थर्ड सेंटेन्स. Yes, the third one's first blank can be replaced with could and the second with can't, as it will make that my sister could swim last year but now she can't. ओके, पण मला सांग, इट कॅन बी लाईक माय सिस्टर कुड नॉट स्विम लास्ट इयर बट नाऊ शी कॅन. असं पण होऊ शकतं. होऊ Yes. शकतं ना, कारण काय बघ, आपण असंच घेतो की नाही सिच्युएशन्स की बाबा मागच्या वर्षीपर्यंत तिला पोहता येत नव्हतं पण आता ती पोहू शकते. पण जर तू असं म्हणालस की मागच्या वर्षीपर्यंत तिला पोहता येत होतं पण ती आता पोहू शकत नाही, असं होतं का. जर आपल्याला एखादी गोष्ट येत असेल, आता तुला सायकल चालवता येते समजा, आतापर्यंत येत होतं आणि पुढच्या वर्षी तू विसरणार का सायकल चालवणं. No. नो ना. सो इथे कसं येणार आहे, सिच्युएशन बघायची. सॉरी, Yes. यू हॅव टू चेक द सिच्युएशन की आता तिला मागच्या वर्षीपर्यंत पोहता येत नव्हतं पण आता तिला पोहता येतं. ओके. Yes. Okay. Sorry and thank you. हा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला चेक करण्यासाठीच आहे इथे. ओके, यू ट्राईड वेल. आता फोर्थ वन बघा. मला सांगा, तुम्हाला स्क्रीन नीट दिसते का. Is the screen visible properly? No. Okay. I will do one thing. I will present it again.
Please wait. Yeah. See. Then the fourth one. Varsha madam, switch on your mic. They could not go shopping yesterday because the store was closed. व्हेरी गुड मॅडम. बघा सगळ्यांनी इथे काय केलेलं आहे, द स्टोर वॉज क्लोज्ड. ओके, आणि येस्टरडे म्हणजे पास्टची गोष्ट सांगितली जाते, बराबर है. पास्ट के बारे में बताया गया है, इसीलिए यहाँ पे क्या आएगा, कुड नॉट आएगा. दे कुड नॉट गो शॉपिंग येस्टरडे बिकॉज द स्टोर वॉज क्लोज्ड. वेरी नाइस. देन द फिफ्थ वन कौन है, नंदिनी. नंदिनी प्लीज स्विच ऑन योर माइक. यहाँ पे भी दो डायलॉग्स है, ए का और बी का, तो यू हैव टू टेल बोथ ऑफ देम. ओके. Yes, ma'am. Fifth one. Fifth one. Dash you read when you were 4 years old. Can you read when you were 4 years old? B. Yes, I can. नंदिनी, यहाँ पे पूछा है when you were 4 years old, मतलब पास्ट के बारे में पूछा है. जब आप 4 साल के थे तब क्या आप पढ़ सकते थे, ऐसा पूछा है. आपको रीडिंग आती थी 4 साल के थे तब, राइट. तो यहाँ पे कुड से शुरुआत होगी. कुड यू रीड व्हेन यू वेर 4 years old? क्या जब तुम 4 बरस के थे तब तुम पढ़ सकते थे. तो यहाँ पे वो क्या बोलेगा, यस आई कुड. हाँ, मैं पढ़ सकता था, राइट. समझ में आया नंदिनी? सबको समझ में आया फिफ्थ सेंटेंस? प्लीज राइट इन द चैट बॉक्स. ओके, गुड, थैंक यू. देन द सिक्स्थ वन, नंदिनी के बाद ओम. आप टाइप कर दो आंसर सिक्स्थ का. टाइप योर आंसर इन द चैट बॉक्स. ठीक है, ओम टाइप भी नहीं कर रहा है अभी, तो ओम के बाद है भैरवी. Yes, ma'am. Switch on your mic. Yes, ma'am. हाँ. Seema can ride Last a bicycle. She rides it to school every day. व्हेरी गुड भैरवी. ओके, बघा, सीमा कॅन राईड अ बायसिकल म्हणजे सीमाला सायकल चालवता येते, ॲबिलिटी आहे. ओके, अँड शी राईड्स इट टू द स्कूल एव्हरी डे. आणि तिला सायकल चालवता येते म्हणून ती दररोज सायकलने शाळेत जाते. व्हेरी गुड. देन पुढे आहे वेदांत. वेदांत, 7th नंबर. I am very tired, so I could not go out to the park to play. ओके, आता इथे सांग मला, आय एम व्हेरी टायर्ड. एम म्हणजे कुठल्या टेन्स मध्ये वापरले वाक्य? सांगा चला, कोणता टेन्स वापरलाय? Present. फक्त एवढं सांग. हा, प्रेझेंट आहे ना. आणि आपल्याला काय करायचं आहे, कुड कधी वापरायचं सांगितलं मी? Past. पास्ट मध्ये. मग आता हे सेंटेन्स कसं येणार आहे सांग परत मला. I am very tired, so I am very tired, so I can not go out to park to play.
येस, आय कॅन नॉट गो वापरणार आपण. ओके, व्हेरी गुड. हे लक्षात ठेवायचं. टेन्स नुसार तुम्हाला ते चेंज करायला लागणार आहे. देन है विशाल. विशाल माइक शुरू करिए आपका. Yes, ma'am. या नंबर 8. Can you see the moon last night? No, I can. अभी देखो, अभी मैंने वेदांत को क्या बताया, आपको टाइप ऑफ सेंटेंस देखना है कि कौन सा टेंस है. लास्ट नाइट मतलब कल रात, बराबर है. पिछली रात, तो पिछली रात मतलब क्या हो गया, पास्ट टेंस हो गया. तो यहाँ पे अभी क्या आएगा, एक फिर से Could ट्राई you करो see विशाल. Could you see the moon Yes. last night? No, I could. I could. I could not. नो, आई कुड नॉट. I could not. Yes. ओके, हाँ, वेरी गुड. अभी सब लोग खत्म हो गए क्या, देखते हैं. सॉरी. अच्छा, मेरी लिस्ट में यहाँ पे सब लोग हो गए शायद से. आगे जाते हैं ऊपर. अविग्ना, अविग्ना स्विच ऑन योर माइक. येस येस, आई नो. द्विजेश, बर्नाली मॅडम, अविग्ना, देन जय पण राहिलाय बहुतेक, मीनाक्षी मॅडम, बरेच लोक राहिलेत. अविग्ना, तुला आवाज येतोय का? येत असेल तर प्लीज माईक चालू कर आणि आन्सर सांग. बर्नाली मॅडम, प्लीज स्विच ऑन युअर माईक and please tell us the answer of number 9. When could I talk to you about the company report? When? When could I talk to you about the company report? हाँ मैम, यहाँ पे कुड नहीं आएगा, यहाँ पे कैन आएगा. कुड, हम लोग कुड से स्टार्ट कर रहे थे क्वेश्चंस. यहाँ पे आएगा कि मैं आपसे कब बात कर सकता हूँ, कंपनी रिपोर्ट के बारे में कब बात कर सकता हूँ. तो व्हेन से स्टार्ट हुआ है तो आगे बात करने वाले हो आप. ओके, इसीलिए कैन आएगा वहां पे. व्हेन कैन आई टॉक टू यू अबाउट द कंपनी रिपोर्ट. ओके, देन नेक्स्ट कौन बाकी है देखते हैं. एक मिनट. हाँ, द्विजेश. द्विजेश, नंबर 10. Most dinosaurs walked on land, but some can fly or even swim. कुठल्या कुठल्या टेन्स मध्ये वाक्य आहे द्विजेश? Ma'am, sorry, it will be could. यस, मोस्ट डायनासोर्स वॉक्ड ऑन लैंड. तो ये जो सेंटेंस दिया है दैट इज इन द पास्ट. सो बट सम कुड फ्लाय और इवन स्विम. तो मीनिंग काय आहे बघा, की काही डायनासोर्स जे होते ते जमिनीवर चालू शकत होते किंवा चालत होते, पण त्यापैकी काही होते ते उडू पण शकत होते आणि स्विम म्हणजे पोहू पण शकत होते. ओके, तर ते करू शकत होते म्हणून आपण तिथे कुड वापरणार. देन मीनाक्षी मॅडम, माईक चालू करा. 11 नंबर. Yes, ma'am. नंबर 11. Excuse me. Excuse me. I can hear you right now. The music is too loud. हा, मग मॅडम इथे कॅन येणार की कॅन नॉट येणार? कारण पुढे तुम्हाला रिझन दिलंय. द म्युझिक इज टू लाऊड म्हणजे काय, म्युझिकचा आवाज जो आहे तो खूप जोरात आहे, खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये मी ऐकू शकतो बोलणार आपण की ऐकू शकत नाही बोलणार? Cannot. हा, आय कॅन येणार आहे ना. एक्सक्यूज मी, आय कॅनॉट हिअर यू राईट नाऊ म्हणजे मी आता तुम्हाला ऐकू शकत नाही किंवा तुम्ही जे बोलताय ते मला ऐकायला येत नाहीये, कारण आजूबाजूला जे म्युझिक चालू आहे त्याचा आवाज खूप जास्त आहे. ओके, कॅन नॉट येणार आहे. थँक्यू मॅडम. जय,
नंबर 12, जय आवाज कट होतोय तुझा. मला सांगा जयचा आवाज आला का सगळ्यांना? जय, इफ यू डोंट माइंड प्लीज टाइप युअर सेंटेन्स. फक्त आन्सर टाइप कर. बघ कोणालाच आवाज गेला नाही. फक्त आन्सर सांग. आय कॅन ड्राईव्ह. नाही, बघा तुम्ही सगळेजण एक खूप छोटीशी आहे पण ती मिस्टेक करताय. आणि याच्याने फॉर स्टुडंट्स, कारण बाकी जे आहेत ते लोक इंग्लिश स्पीकिंग शिकतात. स्पीकिंग मध्ये थोडंफार चालतं, पण जे रायटिंग तुम्हाला पेपर लिहायचे मुलांना, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला वाक्याचा टेन्स बघायचाच आहे. बघा, आय वॉज दिला. आय वॉज ओनली 16 इयर्स ओल्ड म्हणजे मी ट्रक चालवू शकत होतो जेव्हा मी फक्त 16 वर्षांचा होतो, है ना. आय वॉज लिहिलंय, मग पास्ट टेन्स आहे, म्हणून व्हेरी गुड मीनाक्षी मॅडम, आन्सर कुड येणार आहे. आय कुड ड्राइव अ ट्रक व्हेन आई वॉज ओनली 16 इयर्स ओल्ड. हाँ, देखो सब बहुत सारे लोगों ने कुड आंसर दे दिया है. वेरी नाइस. देन कादम्बरी. कादम्बरी नंबर 13. Yes, Sharad hit the tree because he could not stop his car. Very good, Kadambari. Okay. शरद hit the tree because he could not stop his car. शरदने झाडाला टक्कर दिली. का? कारण तो त्याची कार स्टॉप करू शकला नहीं, म्हणजे त्याची कार तो थांबवू शकला नहीं. उसने पेड़ को ठोक दिया क्योंकि वो उसकी कार रोक नहीं पाया, तो कुड नॉट आएगा. वेरी गुड. अभी 14 और 15 का आंसर जिसको आता है टाइप करो. हाउ मेनी बनानास. पहले 14 का करते हैं. ओके. डैश यू ईट एट वन टाइम. चलो आंसर्स टाइप करो. कैन आएगा. जिन लोगों ने कुड लिखा है वो लोग ध्यान दो कि यहाँ पे क्वेश्चन पूछा है कि तुम कितने बनाना खा सकते हो. ठीक आहे. तू एका वेळेस किती केळी खाऊ शकतोस, शक्यता विचारले, त्यामुळे कॅन येणार. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी कॅन आंसर दिलेला आहे दे ऑल आर करेक्ट, और जिसका रॉन्ग हुआ है वो ध्यान में रखे कि यहाँ पे कुड के जगह पे कैन आएगा. देन 15 आहे. आय डॅश रीड विदाउट माय रीडिंग ग्लासेस. वेअर आर दे? वेरी गुड. I cannot आएगा. ओके. I can't या I cannot, could not नाही येणार. I cannot read without my reading glasses. मी माझ्या चष्म्याशिवाय वाचू शकत नाही, आणि म्हणून तो शोधतोय. Where are they? ओके. इथे बघा पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर्स दिलेले आहेत. ओके. की ज्याच्यामध्ये आपण आता तुम्ही जे 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 सांगितलेले आहेत ते सगळे आन्सर्स इथे दिलेले आहेत व्यवस्थितपणे. ओके. देन जस्ट आन्सरची स्लाइड आहे, नथिंग एल्स. इथे जसं डायलॉग राइटिंग बद्दल मी तुम्हाला बोलले होते मुलांना सगळ्यांना, और आप लोग जो इंग्लिश स्पीकिंग के स्टूडेंट्स हो, तो हम लोग हमेशा क्लास के एंड में कुछ सेंटेंसेस लेते हैं जो डेली यूज में हम लोग मतलब डेली उसको यूज करते हैं. तो इसका ये थर्ड पार्ट है. वी टेक 10 सेंटेंसेस और 10 पार्ट ऑफ सेंटेंसेस, जिसमें आपको इनको सबको यूज करना है. कहाँ पे? कन्वर्सेशन में या डायलॉग राइटिंग में. तो आपको ये थोड़े बहुत सेंटेंसेस पता होने चाहिए. ओके. आणि फक्त रायटिंगसाठी नाही, तर बोलताना पण तुम्हाला हे सेंटेन्सेस वापरता आले पाहिजेत. तर ते फक्त मी थोडेफार सेंटेन्सेस वाचून दाखवणार आहे. इंग्लिश में ऑफकोर्स बोलते हैं हम लोग, तो हिंदी में उसका क्या उल्टा जाता है? मराठी मध्ये आपण बोलतो ना, अर्थातच. हिंदी में बोलते हैं बेशक, तो उसको इंग्लिश में बोला जाता है ऑफकोर्स. ओके. नंतर
काही वेळा तुम्ही बोलता कि हे कसं झालं, देवाच्या कृपेने. हिंदी में प्रभु की कृपा से बोलते हैं, तो इंग्लिश में उसको बोलेंगे बाय गॉड्स ग्रेस. नंतर आहे अप्रतिम, आश्चर्यकारक. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बघितली आणि खूप खूप छान, खूप वेगळी आहे. जसं समजा तुम्ही वेरूळच्या लेण्यांना वगैरे गेलात भेट द्यायला, तर ते बघून आपल्या तोंडातनं निघतं अप्रतिम आहे, आश्चर्यकारक है. हिंदी में बोलते अद्भुत, तो उसको इंग्लिश में बोला जाता है वंडरफुल. ओके, आप सभी को ये वर्ड्स पता है या ये पार्ट ऑफ सेंटेंसेस पता है, बट प्रॉब्लम ये है कि हम लोग उसको यूज ही नहीं करते. तो थोड़ा आपको याद दिलाने के लिए मैंने ये कुछ सेंटेंसेस लिए हैं. ठीक है. देन अजून बघा आहे, मराठीत लिहिलंय 24 सेंटेंस. किती अपमानकारक आहे. ठीक है, हिंदी में बोलते हैं हम लोग कितना अपमानजनक है. अगर कुछ ऐसी सिचुएशन आई तो उसको इंग्लिश में कैसे बोलना है, हाउ डिसग्रेसफुल. ओके. नंतर आता बोलतो आपण अरे देवा, हिंदी में बोलते हैं हे प्रभु, तो उसको जैसे आप लोग ओ गॉड भी बोलते हो तो गुड हेवन्स भी बोला जाता है. ओके. नंतर आहे तुझी हिम्मत कशी झाली, बोलता की नाही भांडणं वगैरे केल्यावर एकमेकांशी. हिंदी में बोलते हैं तुम्हारी हिम्मत कैसे हुई ऐसा सब बोलने की या ऐसे करने की, तो इंग्लिश में उसको बोला जाता है हाउ डेअर यू. ओके. नंतर आता जसं मी तुम्हाला सेंटेन्सेस लिहायला सांगत होते, तो आई कुड से हरी अप, है ना, लवकर करा, जल्दी करो, उसको इंग्लिश में बोला जाता है हरी अप. नंतर आहे विश्वास ठेवा, भरोसा रखो. ठीक आहे. म्हणजे एखादं काही काम असेल कोणी सांगितलंय तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही विश्वास ठेवा, तुमचं काम होऊन जाईल. तो त्यावेळी आपण इंग्लिशमध्ये काय बोलणार, रेस्ट ॲश्युअर्ड. ओके. नंतर हे पण तुम्ही बघा, आता बरेच मित्र मैत्रिणी तुम्ही 9-10च्या काही मुलांच्या शाळा चालू झाल्या तर तुम्ही थोडे तरी भेटला असाल, पण मागचं वर्ष ऑलमोस्ट आता जात आलंय तरी आपण बरेच जण एकमेकांना भेटलो नाही आहोत. तर जेव्हा भेटाल तेव्हा असं बोलतो की नाही, अरे खूप दिवसापासून तुम्हाला बघितलं नाही, बहुत दिनों से आपको देखा नहीं है, तो उसको इंग्लिश में बोलेंगे लॉन्ग टाइम नो सी. ओके. और हरकत नाही. आता तुम्ही मगाशी मला कोणीतरी मेसेज टाकला होता कि माझा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम है. आप लोग बहुत लोगों ने मैसेज डाला कि मैडम नेटवर्क का प्रॉब्लम है तो ज्वाइन होने में लेट हो रहा है या फिर बीच बीच में कट हो रहा है. तो उस टाइम पे आपको क्या बोलना है, डजंट मैटर, कोई बात नहीं, हरकत नहीं. ठीक है, डजंट मैटर. ओके. आता ऍक्च्युली आपला वेळ संपत आलेला आहे. मेरे पास एक कन्वर्सेशन था बट इतने लोगों का ये कन्वर्सेशन आज कंप्लीट नहीं हो सकता क्योंकि कन्वर्सेशन भी बहुत बड़ा है जो बनाया है. तो वी विल डू वन थिंग, इसको हम लोग नेक्स्ट क्लास में लेंगे. ये आपको मैं आज होमवर्क के लिए दे देती हूँ. क्या करना है मैं सिचुएशन बता देती हूँ. देखो सिचुएशन है बाइंग अ प्रेजेंट. सब बच्चों ने सुनना है अच्छे से. आप लोग शॉप में गए हो और शॉप में आप गए हो, आप कस्टमर हो, वहां पे एक शॉपकीपर होगा या सेल्स पर्सन होगा. आप किसी के लिए गिफ्ट खरीदने गए हो. ओके. तो आप में और उस शॉपकीपर के बीच में जो भी डायलॉग्स हो रहे हैं, जो भी कन्वर्सेशन हो रहा है, उसको आपको लिखना है. मिनिमम 10 लाइन्स में लिखना है. मतलब 5 डायलॉग्स अगर सेल्स पर्सन के आगे तो 5 डायलॉग्स कस्टमर के आने चाहिए. मिनिमम 10 लाइन्स. ओके. मैक्सिमम यू कैन गो अप टू 15 और 20. ओके. तो सबको होमवर्क समझ में आया. डायलॉग राइटिंग करना है आपको. यस, ये सिर्फ समझा दिया मैंने. मैं आपका होमवर्क आपके गूगल क्लासरूम में डाल दूंगी कि क्या करना है. ओके. टॉपिक डाल दूंगी, आपको उसको लिख के फिर से क्लासरूम में अपलोड करना है गूगल क्लासरूम में. ठीक है. या तो आपको याद होगा कल और परसों छुट्टी है. When will submit? You can submit till Monday, no problem. Okay. कल और परसों छुट्टी है. कल 31 है, परसों न्यू ईयर का फर्स्ट डे है, तो इसीलिए दोनों दिन
आप लोग थोड़ा बिजी रहेंगे, टीचर्स भी बिजी रहेंगे, इसीलिए 2 दिन छुट्टी दी है। ओके, तो एंजॉय योर सेल्फ, मस्ती कर लो, लेकिन ज़्यादा मस्ती मत करो। आपको बाकी क्लासेस भी आगे के अटेंड करने हैं। तो हैप्पी न्यू ईयर टू एवरीवन। You can leave the class now. Good night, everyone. Enjoy yourself. Thank you, Vishal. Good night.